आपण या ठिकाणी आलात, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आपण मंडळाला 2 शुभेच्छापूर्ण शब्द बोलावा अशी विनंती करतो. नमस्कार. राममुक्ती मित्रमंडळाच्या वतीनं मला इथं आमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. ते मंडळ अनेक वर्ष गणेशोत्सव साजरा करत आहे आणि ह्या गणेशोत्सव सुद्धा फार मोठ्या उत्साहानं आनंदाने ते साजरा करतात. वर्षभर सुद्धा सामाजिक काम त्यांचं सुरू असतं. आपल्यापैकी जे बुजुर्ग जे आहे त्यांना कल्पना आहे, नवीन जे असतील त्यांना काही कल्पना नसेल, पण माझं लहानपण जे आहे या सगळ्या भागामध्ये गेलेलं आहे. अर्थात मी इथे आल्यानंतर आता बघतोय ते बरंचसं बदललेलं आहे. इकडे एक छाप काहीतरी बिडीचं दुकान होतं, पाठीमागे कलाल त्यांची बिल्डिंग होतं, तिकडे दहीवडेवाला होता. ही बिल्डिंग सुद्धा आता मध्ये नवीन बनते आहे, पुढे काहीतरी मॉल्स आहेत. हे सगळं जे आहे अर्थात हा विकास होत राहणार, बदल होत राहणार. पण या सगळ्या आठवणी माझ्या लहानपणच्या ह्या सगळ्या जागृत होतात. मी या गल्लीतून तिकडे समोरच्या वरच्या आळीमध्ये नागवानपुरात तिकडे पाठीमागे देवीचं मंदिर आणि बजरंगबलीचं मंदिर, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मला कल्पना आहे. अगदी एवढं की चोर शिपाई खेळण्यासाठी सुद्धा लहानपणी आम्ही या सगळ्या भागात खेळत. नाशिक एवढंच होतं, जुनं नाशिक एवढंच आणि मेन रोड फक्त, बाकी काय नव्हतं नाशिक. त्या सगळ्या त्याच्यामध्ये जेव्हा मला बोलवलं तेव्हा म्हटलं ठीक आहे, मी नक्की येईल. कारण एरवी काय असं काही येणं जाणं होत नाही, काहीतरी कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण येतो. मी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपण बोलवल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. श्री गणेश आपल्या सगळ्यांना सुख. आता काही दिवसांनी ईद सुद्धा येत आहे आणि मी त्यांना सुद्धा आमचे जे मुस्लिम बांधव आहेत त्यांना सुद्धा आम्ही शुभेच्छा देतो. आणि एकूणच जे आहे आपल्या सगळ्यांना जे आहे ते पुढील वर्ष आणि या पुढील दिवस जे आहेत अतिशय आनंदाचे, सुखाचे, समाधानाचे राहावं असं मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि सांगतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. या ठिकाणी आपण आलात